आज आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं आवडतं कधी, कारण हे चिझलिंग करून एवढं खोदकाम करणं, तर सुरुवातीला हे पाण्याचं टाकं म्हणून खोदलं होतं. कदाचित कालांतराने या पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी राहीनासं झालं, म्हणून त्यांनी इथे घोड्यांची पागा इंग्रजांच्या काळात केलेली असण्याची शक्यता असं मला वाटते. कारण आधी बांधलंय ना ते आत्ता आपण खरं तर पाण्याच्या टाक्यातच उभे आहोत. हे सगळं बघा चिझलिंग करून काढलेलं आहे. आणि मी इकडनं येण्याचं कारण हेच होतं की पाण्याच्या टाक्याला एंट्रन्स हा होता, त्या पायऱ्या बघा तिथे. आम्ही इकडनं आलो, हा एंट्रन्स होता. हे जे तोडलंय हे इंग्रजांच्या काळात ते घोडे वगैरे येण्यासाठी म्हणून तोडलेलं आहे त्यांनी ते. तसंच त्या बाजूला पण त्यांनी तोडलेलं आहे. आणि अशी टाकी ह्या लाईनीत जिथे जिथे आहेत, जी कोरडी झाली आहेत, तिथे सगळीकडे त्यांनी असा हा भाग तोडलेला आहे त्यांनी. आणि आता इथे तर काही त्यांनी घोड्यांची बागा केली, पण पलीकडे तुम्ही जाल ना तर तिकडे तर त्यांनी बांधकामच केलेलं आहे त्या पाण्याच्या टाक्यामध्ये. अशी भिंत बांधून खोलीच केलेली आहे, प्रॉपर खोली करून बांधकाम केले. म्हणजे हे असलेल्या स्ट्रक्चरचा त्यांनी वेगळ्या पद्धतीने इथे वापर केला आणि वापर करून ती स्ट्रक्चर वेगवेगळ्या कामासाठी त्यांनी वापरली गेली. आता इथे सुद्धा काय झालं बघा, हे आता इथलं पाणी कमी झाल्यामुळे इथे भिंत बांधून त्यांनी आतलं पाणी सिक्युअर केलं, पण नंतरच्या काळात आतलंही पाणी बंद झालं सगळं. त्यामुळे मग घोडे बांधायला इथे सुरुवात केली त्यांनी. ही टाकी आत्ता आपल्याला अशी जी दिसतात ओपन, ही अशी त्या काळात ओपन नव्हती. ह्याच्यावरती कव्हर होतं पाण्याच्या टाक्यांवरती, कचरा वगैरे पडू नये याच्यासाठी जाळ्या लावल्या जायच्या त्या. आणि त्याच्यासाठी कोपऱ्यावरती इथे खुंट असायचे, असे खड्डे दिसतात आपल्याला पाण्याच्या टाक्यांच्या कडेला, त्याला पोस्ट होल्स असं म्हणतात. तर त्या पोस्ट होलमध्ये लाकूड रोवून त्याच्यावरनं हे याच्यावरती असं कव्हर टाकलं जायचं ते. तर ती आपल्याला इथे बऱ्याचशा ठिकाणी दिसतात. आता इथे एक गणेश टाकं आहे, कारण इथे गणपतीची मूर्ती आहे तिथे, म्हणून त्याला गणेश टाकं असं म्हटलं जातं. पिण्याच्या पाण्याची इथे 2 टाकी आहेत अजून, की ज्याला पाणी भरपूर आहे तसं ते. हे आटलं आहे, ह्या भागातली आटली एक टाकी. पण इथेच तुम्ही थोडं वर गेलात तर वरची टाकी पूर्ण भरलेली आहे, पूर्ण म्हणजे दुथडी भरून वाहतात ती नदी काठोकाठ अगदी. मग आहे पाईपलाईन नव्हतंच ना, रबर होतं कुठे काय. इंग्रजांच्या काळामध्ये त्यांच्याकडे पैसा होता, राज्य त्यांचंच होतं, त्यांनी वरच्यावर फिरायला घोडे आणले होते. घोडा आहे ना, कुठलाही घोडा किल्ल्यावरती आपण घोड्यासहित किल्ल्यावरती सहसा येऊ शकत नाही. फार मोजके किल्ले असतील असे की ज्याच्यावर तुम्ही घोड्यावर बसून किल्ल्यावर जाऊ शकता. कारण किल्ल्याची रचना मी तुम्हाला जे सांगितली की ग्रॅज्युअल चढ असतो आधी आणि मग मेट असतं, आणि मेटापासून चढ एकदम क्लाइंब सुरू होतो. इथेही तुम्ही बघा चढताना मेटापासून अंगावर चढ सुरू होतो अगदी तो. तर अशा ठिकाणी तो घोडा येतो, तुम्ही घोड्यावर बसून न येता तो घोडा हातात धरून तुम्ही वरचा भाग आणू शकता. पण मेटापर्यंत घोड्यावर बसून येऊ शकता तुम्ही, मेटापर्यंत शक्य आहे ते. त्यामुळे त्या काळात घोडेही येत होते गडावर, आणि मग वरच्यावर घोड्यावर फिरायला काहीच प्रॉब्लेम नव्हता, कारण वरच्यावर तशी सपाटी असते बऱ्यापैकी ते. त्यामुळे त्या काळात इथे घोडे बांधायला म्हणून केलेलं होतं. पण घोड्यांसाठी एवढं खोदकाम कोणी केलेलं नाहीये, एवढे कोणाकडे पैसे नव्हते की घोड्यांसाठी कातळात खोदून आम्ही खोल्या वगैरे करू वगैरे. हो, कारण असं आहे की शेवटी तो शेजारी असलेला भूभाग जो आहे, जमीन आहे, ती खालनं एकमेकांना जोडलेलीच आहे ना ते. म्हणजे तो खडक जो आहे तो खालनं त्या आयलंडला जोडलेलाच आहे, आणि पाण्याचा चर जो आहे तो त्या दगडातनं आलेला आहे तिकडे तो, म्हणून गोड पाणी आहे. म्हणजे तो चर जर मध्ये कुठेतरी ब्रेक झाला किंवा मधला खडक जर फुटला गेला, काही झाला, आणि त्याच्यात जर खारं पाणी मिक्स झालं तर मग ते पाणी खराब होणार आहे. तो आत्ता काय झालंय की वरनं पाणी आहे पण तो आतनं खडकाच्या आतनं तो जरा गेलेला आहे पूर्ण असा तो, त्यामुळे गोड येतं. आणि फक्त त्याच नाही, वेगवेगळ्या आयलंडवरती गोड पाणी असतं. आता तुम्ही, कारण हे सगळं व्होल्कॅनिक याच्यातनं तयार झालंय. आपल्या इथलं सह्याद्री तुम्ही जर बघाल तर हा जो काळा पाषाण आहे तो व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटीमधनं तयार झालेला आहे तो सगळा. त्यामुळे त्याच्या 2 लेअरमध्ये जे गॅप असतात त्याच्यामध्ये पाण्याचे साठे असतात ते. त्यामुळे तुम्ही वरनं एक्सिकेट केलात की तुम्हाला बरोबर त्या पाण्याच्या साठ्यापर्यंत पोहोचता आणि तुम्हाला पाणी लागतं ते, आणि मग ते कॅपिलरी ॲक्शननी वर येतं ते. चला.